हेडलाईन आदरकी खुर्द येथील माजी सैनिक मोहन तांबे यांचे राहते घर समाजकंटांनी झुकेगा नाही साला म्हणीत जमीनदोस्त केले। अँकर फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द येथील माजी सैनिक मोहन तांबे यांचे घर ग्रामपंचायत समोरील समाजकंटकांनी दिवसाढवळ्या जेसीबीने जमीनदोस्त करून घरातील मौल्यवान साहित्य लंपास झाले आहे। या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला तक्रार दिली। महाराष्ट्रामध्ये एकीकडे राज्य शासन माजी सैनिकांचा सन्मान करीत असते तर दुसरीकडे समाजकंटक घरे जमीनदोस्त करीत आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री तरीही कोणीही दखल घेऊन पाहणी केली नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल। माजी सैनिकावर वेळ आली आहे। कोणी घर देता का, कोणी घर देता का। त्यांचा मुलगा यूट्यूब चॅनलचा संपादक आहे, तरीसुद्धा समाजकंटक म्हणतो झुकेगा नाही साला। तरी प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून समाजकंटकावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आणि गावात गुंडाराज दहशत सुरू आहे, याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील काय, अशी मागणी माजी सैनिक मोहन तांबे आणि परत पोलीस स्टेशनला गेलो, मुलाला फोन केला आप्पाला, तर तिथं गेलो। परत संध्याकाळी आलो तर गरज नाही, फारच पाडले। आता लाकडं बिकडं बी त्यावेळेला मग आम्ही केल्यावर पोलीस स्टेशनला तक्रार, भाऊसाहेब आलं, सर्व्हिस झाली, तर लाकडं होती दुसऱ्या दिवशी गायब आणि आज आणून ठेवली ती भाऊसाहेबांना हे केल्यामुळे। तर ही आमचा असा सत्कार झाला। तर ह्या जाग्यात मी, माझं वडील, आई वारली आता 20-30 वर्ष झालं, पण माझं वडील मी 1-1.5 वर्षाचा होतो तेव्हा वडील वारले आणि त्यापासून आम्ही इथं राहत होतो, सापार होतो। जेवढं घर आहे ना तेवढं, ह्या घराच्या 2 खोल्या, घर 5 खोल्या आणि लाकडाच्या तुळव्या, आडं पाकाड्या, असं ही घर। मोहनाबा तांबे, मी इथं माझी आई वडिलाची पिढी गेली आणि आई वडिलाच्या पिढीच्या नंतर माझी पिढी गेली, त्याच्यानंतर आता मुलांची पिढी चालली। मी रिटायर भरती झालो 81ला आणि रिटायर झालो 2004ला। तेव्हा ही घर इथं आमच्या वडिलाचं साफार होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नवरा बायकोनं घर बांधलं आणि घर बांधून आता ही पाडलं। तेव्हा आम्ही इथं राहतो, तो शेतात बी राहतो, पण शेतात कशामुळं, तर शेताची देखभाल करायसाठी आम्ही इथं बी राहायचो तिकडं। आता ही शेजारचं नंदकिशोर शामराव निंबाळकर उर्फ पिंटू, ही म्हणते ती जागा आमची, आम्ही म्हणतोय आमची, तर ती म्हणते ते आमच्याकडं मोजणीच्या नकाशात आमच्याकडे, पण आमच्याकडं सिटी सर्व्हिसचा नकाशा 212 नंबर चित्राला आहे आणि घराची घरपट्टी पहिली हे 99 आणि आता हे 166 घर क्रमांक असं आहे। आता आम्ही रिटायर, यावेळेला मी मिलिटरी भरती झालो 81ला, घर बांधलं 87ला। आम्ही नवरा बायकोन, मुलं माझी लहान होती, एकाचं नाव आप्पा, एकाचं नाव चंदू, मुलगी राणी लहान होती। आणि आता बघा रिटायर झालो आणि ह्या महाराष्ट्रात, भारतात ही अशी परिस्थिती आहे की माणसाचा, मिलिटरीमॅनचा सत्कार करते। माझा सत्कार, माझी ही जन्मभूमी आणि आम्ही नवरा बायकोनं कष्टाने बांधलेली आणि ही यांनी पाडली। कशाने पाडली तर JCBने पाडली। बघा 23 तारीख सोमवार 23/12ला दुपारी घर पाडलं। म्हातारी माझ्या मंडळी आत होती, मागून आला आणि म्हणलं JCB वगैरे, म्हातारी चल बाहेर, तिला हाताला धरून काढलं बाहेर, ती बियाणे गेली पळून, ते केस धरली आणि हात गेली पळून आणि मग मला फोन केला। मी फलटणला गेलो, अर्ध्या रस्त्यातनं आलो तर घर अर्ध पाडलं। त्यावेळेला नवीन वर्षाचा माझा संसद भवन आणि मंत्रालय ह्यांनी असं गावाने सत्कार केला, म्हणून मंत्रालय संसद भवनला मी उपोषण करणार आहे आणि नवीन वर्षी 19/2025ला ही सत्कार केला, माझं घर पाडलं। आता
घर पाडलं तर आम्ही कोणाला दाद मागायची, कोणाला काय म्हणायचं. ना गावाने दक्षता घेतली ना सरकारने दक्षता घेतली. म्हणून मी मंत्रालयातून संसद भवनला मी उपोषणाला बसणार आहे. का तर नवीन 2025 वर्षाचा नवीन सत्कार ही केला आहे गावाने आणि माझ्या शेजाऱ्याने. त्याचं नाव नंदकिशोर शामराव निंबाळकर आणि घर पाडलं, पण कुणी अजून काय बघितलं नाही. आता आमची दखल कोण घेणार? आणि माझी सैनिक असल्यामुळं माझा सैनिकाचा ही सत्कार गावाने महाराष्ट्र सरकारने केला आणि माझ्या शेजाऱ्यांनी केला. एवढंच मी एक सर्व्हिसमॅन आहे. तर ही घर पाडलं, 10 लाखाचं नुकसान झालं. त्यात संसार होता, भांडी कुंडी असं तसं मौल्यवान वस्तू होत्या. आता ही घर पाडल्यावर इथं काय नाही. आणि दुसरी गोष्ट, माझी सैनिक मी महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने सैनिकाला काय दिलं? ही माझा सत्कार केला का? माझं राहतं घर पाडलं असं व्हाय ना पाहिजे. ना आमदार ना खासदार ना कोण ना गाव सुटी तिथं ही करत नाही. ग्रामपंचायत ऑफिस इथनं एक 60 फुटावं आहे, एक नवं एक आहे, जुनं एक आहे. पण कुणी काय दक्षता घेतली नाही अजूनपर्यंत. आम्ही ह्याच्या मोरं जा त्याच्या मोरं जा, साहेबाकडे जा, कुठं जा, लोन, पण कोण काय हे करत नाही. आणि घर पाडलेलं त्या घरात ही माझी मातृभूमी, इथं जन्म माझा झाला, माझ्या मुलांचा झाला. आई वडील वाढला तर मला कोणी इथं नाही. तर ही त्याची दक्षता घ्यावी महाराष्ट्र सरकार. आणि त्यात इतकं सामान होतं. आता ही सगळं सामान लंपाचं आहे आणि सामान लंपाचं आता विचारायचं कोणाला? समाज माझा धनगर समाज, म्हणजे आम्हाला कोण महाराष्ट्र सरकारचं कोण आहे का नाही? आम्ही ह्या भारतात किंवा ह्या महाराष्ट्र सरकारचं गिनती आहे का नाही? मग जर असेल म्हणाल तर मग आम्हाला तिथं न्याय का मिळत नाही? ना इथं कोण कुठलं वर्ण अधिकारी आला, ना गाव आलं, ना सरपंच आला, ना कोण आलं. मग आम्ही कोणाला सांगायचं, कोणाच्या आईला मावशी म्हणायचं आम्ही? तर ही माझी सैनिक ही माझी गलती झाली. मी देशाची सेवा 22 वर्ष केली, 23व्या वर्षी मी रिटायर झालो. आणि ती असून ही घर बांधलं आम्ही नवरा बायकोनं आमच्या कष्टाने, आणि ती घर बांधली. ही घरं ही नंदकिशोर शामराव निंबाळकर होती, ही म्हणते तर माझं आहे आणि माझी जागा आहे आणि माझं नकाशा आहे. पण आमच्याकडे बी कागदपत्र, लाईट बिल आहे, घरपट्टी, घराचा उतार आहे. घराच्या उतार्याला पंचायतीचा उतार, त्याला पहिलं 99 नंबर होता घर क्रमांक, त्याच्यानंतर 166 घर क्रमांक आणि